नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेल मध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची असते। तर बघा, जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपण व्हिडिओकडे वळूया। तर बघा, अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची असते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यामध्ये कसं आहे बघा, की जेव्हा छेद समान असतो तेव्हा अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची आणि जेव्हा छेद वेगळा असतो तेव्हा कशी करायची, तर ते सगळं तुम्हाला या व्हिडिओतून मी सांगणार आहे। तर बघा, इथे आपण एक्झाम्पल घेतलेला आहे 8/5 वजा 3/5। आता इथं छेद समान आहे, इथं पण 5 आहे आणि इथं पण 5 आहे, तर एकदम सोपं असतं हे लिहायला। आता बघा, वरती 8 वजा 3 लिहायचं आपण आणि जो छेद असतो आपला तो छेद आपण इथे एकदाच लिहायचा, कारण आपला छेद समान आहे। दोन्हीकडे सुद्धा 5 असल्यामुळे इथं आपण 5 लिहायचं आणि जो वरती फक्त अंशाची आपल्याला वजाबाकी करावी लागते 8 वजा 3। तर आता बघा, 8 वजा जर 3 आपण केलं तर 5 येतं आणि जो छेद आहे 5 तो 5, म्हणजेच 5/5 असं आपलं आन्सर आलं। जर तुम्हाला याला संक्षिप्त रूप द्यायचं असेल तर 5 एके 5, 5 एके 5, म्हणजेच याचं उत्तर 1 येणार आहे। तर अशा प्रकारे बघा, पहिला आपण एक्झाम्पल लिहिलं, खूप सोपं असतं। जेव्हा छेद समान असतो तेव्हा वजाबाकी करायला फक्त अंशाची वजाबाकी करायची असते आणि छेद आहे तसा लिहायचा असतो। तर बघा, हे झालं आपलं पहिलं एक्झाम्पल। आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया। तर बघा, आता आपण ते एक्झाम्पल घेतलेलं आहे 8/3 वजा 2/3। आता इथं सुद्धा एकदम सोपं आहे। अगोदर आपण जो छेद आहे 3 तो छेद आपण लिहून टाकू आणि फक्त आपल्याला अंशाची वजाबाकी करायची आहे। 8 वजा जर आपण 2 केले तर आपलं उत्तर 6 येणार आहे वरती आणि खाली जो छेद आहे तो 3 आहे तसा। आता तुम्ही याला आणखीन लहान करू शकता, 3 एके 3, 3 दोन्ही 6 आणि 2/1 असे याचे आन्सर आलेला आहे। आता छेदामध्ये 1 आपण घेतला काय आणि नाही घेतला काय तर त्याचा काही फरक पडत नाही, तुम्ही याचं उत्तर फक्त 2 जरी लिहिलं तरी सुद्धा चालतं। तर बघा, अशा प्रकारे आपण हे सुद्धा एक्झाम्पल लिहिलेलं आहे। आता जर छेद समान नसेल तर काय करायचं ते सुद्धा आपण बघूया। बघा, आता इथं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे 6/4 वजा 4/3। तर आता इथं छेद वेगवेगळा आहे। आता जेव्हा छेद वेगळा असतो तेव्हा काय करायचं असतं बघा, जेव्हा छेद वेगळा असतो तेव्हा आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागतो। तिरकस गुणाकार करावा लागतो आणि जेव्हा आपण तिरकस गुणाकार करतो तेव्हा छेदामध्ये सुद्धा या छेदांचा सुद्धा आपल्याला गुणाकार करावा लागतो। आता 6 गुणिले 3 करायचंय आपल्याला, 6 गुणिले 3 वजा 4 गुणिले 4 करायचंय। त्याचप्रमाणे खाली छेदामध्ये सुद्धा 4 गुणिले 3 आपल्याला करायचं आहे। तर बघा, अशा प्रकारे आपल्याला अगोदर मांडणी व्यवस्थित करता यावी लागते। आता बघा, साइन त्रिक 18 झाले वजा 4 चौक 16, छेदामध्ये 4 त्रिकम 12 झाले। आता बघा, 18तून जेव्हा आपण 16 मायनस करतो तेव्हा इथं 2 राहतं, छेदामध्ये 12। तुम्ही या संख्येला भाग देऊ शकता, बे एके बे आणि बे सख्ख 12 आणि याचं उत्तर 1/6 असं आलेलं आहे। तर अशा प्रकारे बघा, छेद समान असू दे किंवा छेद वेगळा असू दे तर काही आपल्याला फरक पडत नाही। एकदम सोप्या प्रकारे आपण शिकत आहोत बघा, तर तुम्हाला पटकन असं आन्सर काढता येऊ शकतं। जेव्हा छेद वेगळा असतो तर तेव्हा तुम्ही तिरकस गुणाकार करू शकता अंशामध्ये आणि खाली छेदांचाही गुणाकार करून तुम्ही त्याचे आन्सर काढू शकता। तर बघा, आपण आणखीन एक उदाहरण बघूया याचं। आता बघा, इथं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे 6/4 वजा 2/8। तर बघा, आता इथे सुद्धा छेद वेगवेगळाच आहे, आपण तिरकस गुणाकार याचा करू शकतो। बघा, 6 गुणिले 8 वजा 4 गुणिले 2 आणि छेदांचाही गुणाकार करायचा आपल्याला, 4 गुणिले 8 करायचे आपल्याला। तर बघा, 6 झाले 48 वजा 4 दोन्ही 8 झाले, 4 दोन्ही 8 झाले। त्यानंतर बघा, 4 8 झाले 32। आता बघा, जेव्हा आपण 48 मधून 8 मायनस करतो तेव्हा इथं राहतं 40 आणि हे खाली छेदामध्ये 32 आहे तसं। आता तुम्ही या संख्येला भाग देऊ शकता। बघा, 8 चौक 32 आणि 8 पंचे 40, 8 चौक 32, 8 पंचे 40, म्हणजेच 5/4
असं याचं आन्सर आलेलं आहे। तर अशा प्रकारे बघा आपण याचं उत्तर काढलेलं आहे। आता बघा जर संख्या 3 अंकी खाली असेल तर काय करायचं आपण तेही बघूया। तर बघा आता इथं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे 13/15 वजा 5/15 वजा 1/15। आता इथं छेद समानच आहे, इथं छेद समानच आहे। तर बघा काय करायचं, जो छेद आहे 15 तो छेद 15 आहे तसा लिहायचा आणि काय करायचं 13 वजा 5 आणि वजा 1 तुम्ही अशी याची मांडणी करू शकता। आता बघा यांची जेव्हा तुम्ही वजाबाकी करणार आहात तर तुम्ही या 5 मध्ये अगोदर 1 मिळवा 6 झाले, मग तुम्ही 13 वजा 6 जरी केलं तरी तुमचं उत्तर आहे तसंच येणार आहे। बघा आता 13 तून जेव्हा तुम्ही 6 घालवता तेव्हा इथं 7 उरतं आणि छेदामध्ये जे 15 आहे तसं। आता या संख्येला कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही बघा, त्यामुळे तुमचं उत्तर 7/15 हे असंच येणार आहे। तर बघा अशा प्रकारे आपण जेव्हा छेद समान असतो आणि जेव्हा खाली अशा 3 अंकी संख्या असतात, म्हणजे 3 अंकी म्हणजे संख्या अशा 3 प्रकारच्या असतात, तर आपण कसं लिहायचं ते आपण बघितलेलं आहे। आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया। इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे 11/3 वजा 3/4 वजा 5/2। आता इथं छेद वेगवेगळा आहे तर काय करायचं असतं, तर बघा जेव्हा छेद वेगळा असतो अशा संख्या 3 प्रकारच्या असताना जर छेद वेगळा असतो तर तेव्हा तुम्हाला या 3 संख्यांचा लसावी काढायचा असतो, लसावी काढायचा असतो। तर बघा लसावी काढण्याची सोपी ट्रिक तो सुद्धा माझा व्हिडिओ आहे। लसावी आपण सोप्या प्रकारे कसा काढावा तर तो व्हिडिओ आहे, जर तुम्ही नसेल बघितला तर तुम्ही तोही व्हिडिओ बघू शकता। आता बघा 3, 4 आणि 2 यामध्ये मोठी संख्या 4 आहे, आपण या 4 ची दुप्पट करू 8, तर 8 ला अगोदर आपण 4 ला बघू, 4 ला 2 ने भाग जातो पण 3 ने भाग जात नाही। बघा मोठ्या संख्येला लसावी काढताना जेव्हा मोठ्या संख्येला दोन्ही संख्यांनी भाग गेला तर तो लसावी असतो आणि जर नाही भाग गेला तर त्या मोठ्या संख्येची आपल्याला दुप्पट करावी लागते आणि जेव्हा या दोन्ही संख्यांनी त्याला भाग जातो तर तो आपला लसावी असतो। आता बघा 4 ची दुप्पट आपण 8 केली पण 8 ला 4 ने आणि 2 ने भाग जातो पण 3 ने भाग जात नाही। पुन्हा या तुम्ही 8 मध्ये 4 मिळवू शकता, तर संख्या झाली 12 आणि या 12 ला 2 नेही भाग जातो, 4 नेही जातो आणि 3 नेही भाग जातो, म्हणून लसावी आहे 12, लसावी आहे 12। तर आता आपल्याला काय करावं लागतं, तर बघा आता 3 च्या पाड्यामध्ये 12 कितव्या क्रमांकावर येतं तर ते अगोदर आपल्याला लिहावं लागतं। आता आपण अगोदर छेद लिहूया म्हणजे तुम्हाला आपोआपच अंशात काय लिहायचं ते समजेल। बघा आता 3 च्या पाड्यामध्ये 12 कितव्या क्रमांकावर येतं तर 3 चोक 12 येतं, म्हणजे 3 ला आपण 4 ने गुणलं तसेच आपण अंशालाही याच संख्येने गुणलं पाहिजे, म्हणजे 11 गुणिले 4 आपण केलं पाहिजे। इथं चिन्ह द्या वजाचं, त्यात आता खाली बघा 4 आहे, आता 4 च्या पाड्यामध्ये 12 कितव्या क्रमांकावर येतं तर 4 त्रिकम 12 येतं, मग आपण या 4 ला 3 ने गुणलं, मग अंशालाही आपण 3 नेच गुणलं पाहिजे। या अंशाला 3 गुणिले 3 करायचं आहे, इथं चिन्ह द्या वजाचं आहे तसं। आता या 2 च्या पाड्यामध्ये 12 कितव्या क्रमांकावर येतं तर बेसख्ख 12 येतं, म्हणजे या 2 ला आपण 6 ने गुणलं, मग अंशालाही आपण 6 नेच गुणलं पाहिजे, म्हणजेच 5 गुणिले 6 आपण केलं पाहिजे। तर बघा आता तुम्हाला या सगळ्यांचा गुणाकार करून जे उत्तर येतं तुम्हाला ते उत्तर खाली लिहावं लागेल। आता सर्वांचा छेद तर 12च येणार आहे, तो 12 आपण खाली लिहिला। आता फक्त आपण गुणाकार वरच्या संख्यांचा करू। बघा 11 गुणिले 4 होणार आहे 44 वजा 3 त्रिक 9 होणार आहे वजा 5 सख्ख 30 होणार आहे। आता बघा आपण काय करायचं आहे, तर बघा आपण या 30 मध्ये हे 9 मिळवू 39 झाले आणि 44 वजा आपण 39 करू, छेदामध्ये जे 12 आहे ते तसंच ठेवू। आता जेव्हा तुम्ही 44 मधून 39 मायनस करता तेव्हा तुमचं उत्तर 5 येणार आहे, 5/12। तर अशा प्रकारे याचं आन्सर 5/12 असं आलेलं आहे। अशा प्रकारे बघा जेव्हा संख्या अशा 3 प्रकारच्या असतात तेव्हा तुम्ही त्या संख्यांचा लसावी काढून तुम्ही त्याचं आन्सर काढू शकता। तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची असते। चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। तुम्ही अशा प्रकारच्या आणखीन एक्झाम्पलचा सराव करू शकता।
तर आता मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.